नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे. पंचसेवा अमृत आरोग्य धाम मल्टी थेरपी अँड रिहॅबिलिटेशन रिसर्च सेंटर, उत्तर नागपुरात ठवरे कॉलनी, ललित कला भवनच्या मागे रिसर्च सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. शरीराच्या संपूर्ण असाध्य रोगावर उपचार करणारा एकमेव उत्तर नागपुरातील केंद्र डॉक्टर सुरेश धमगाई यांच्या प्रयासाने उद्घाटन करण्यात आले. धन्यवाद. सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं या सर्व या. आ जाओ. तसेच या दवाखान्याचे मेन डॉक्टर सुरेशजी धमगाई यांचे आपण शब्दसम्माने आणि टाळ्या वाजवून स्वागत करू असे मी सर्वांना विनंती करतो. आणि या दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर साहेब दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. पंचसेवा अमृत आरोग्यम आणि डॉक्टर सुरेश धामगाई सरांनी हे क्लिनिक ओपन केलं आहे. आमचं इन्स्टिट्यूट आहे नंदनवन आणि दिघोई, म्हणजे तिथे 20 वर्षापासून तिथे बरेचसे म्हणजे आमच्या बऱ्याचशा मुंबई इकडे तिकडे बऱ्याचशा म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी शाखा ओपन केल्या नॅचरोपॅथी. आणि ही जी सुरेश धामगाई सर बऱ्याचशा याच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून जोडलेले आहेत. आणि ही चिकित्सा पद्धती भारतीय म्हणजे 2500 वर्षापासूनची चिकित्सा पद्धती आहे. आणि चिकित्सा पद्धतीचं ग्रंथामध्ये गौतम बुद्धाचं सुद्धा वर्णन आहे. म्हणजे गौतम बुद्ध सुद्धा त्या काळामध्ये प्राकृतिक चिकित्सा म्हणजे रोग्यांना सांगायचे. आणि त्याच्यानंतर भारत देशामध्ये तुम्ही बघितलं असेल ॲलोपॅथी जनक जो आहे तो हिपोक्रेटस आहे, ज्यानं ॲलोपॅथी संशोधन केलं. आणि त्यांनी काय सांगितलं म्हणजे त्यांनी सुद्धा म्हणजे 30% मेडिसिन आणि 70% आहार आणि जीवनशैली असं त्याचं प्रिन्सिपल होतं हिपोक्रेटसचं. पण हे येणाऱ्या काळामध्ये काय झालं की 70% औषधा खाते माणूस आणि 30% त्याचं म्हणजे त्याचं 30% तो जीवनशैलीकडे काही तेवढं काही लक्ष देत नाही. म्हणजे प्राकृतिक चिकित्सा हे 5 तत्वावर अवलंबिलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश आणि जल म्हणजे हे सगळं शरीरामध्ये आहे. पृथ्वी ज्याला आपण तुमचं शरीर दिसते त्याला आपण पृथ्वी म्हणतो. म्हणजे हे जेव्हा माणूस जिवंत असतो आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आहे, आणि जेव्हा तो त्याचा शेवट होतो त्याचा लय कुठं होतो? पृथ्वीमध्ये. म्हणजे हे शरीर जे आहे जिथे आहे तिथेच त्याचा लय होतो. त्याच्यानंतर काय आहे? जल, ज्याला पाणी आपण म्हणतो. तर पाणी कुठे आहे आपल्या शरीरामध्ये? जसं 75% पाणी आहे सगळ्या विश्वामध्ये. शरीरामध्ये सुद्धा पण त्याचं किडनीवर कुठे ना कुठे फरक पडणार आहे. म्हणून औषधं घेणं आवश्यक आहे बरं का, परंतु आपण त्याला किती कमी डोजवर आणता येतं, नॅचरल पद्धतीनं कसं करता येईल. आहार, जीवनशैली, योग, मेडिटेशन, विपश्यना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारल्या पाहिजे. आपण सुरेश सरांनी या ठिकाणी मला बोलवलं, आपण माझे सगळ्यांनी 2 शब्द ऐकून घेतले
आपण सगळ्यांचे मी धन्यवाद करतो आणि या ठिकाणी माझी दोन आहे की त्यांनी सर्वांनी सहकार्य करावं आणि तुमच्या ज्या ओळखीचे किंवा परिचित जे व्यक्ती असतील, जे कोणी आजारी असतील, ज्यांना कोणताही आजार झाला असेल तरी त्यांनाही आपण इथे रेफर करावं अशी विनंती करतो. आणि पंचसेवामृत आरोग्य चे सगळे डॉक्टर्स आपल्याकडे यायचेच आहे अजून, म्हणजे आता 2च डॉक्टर अवेलेबल आहेत. पंचसेवामृत आरोग्यच्या माध्यमातून पहिला ऑफर आज आम्ही हे केला आहे की दानाच्या स्वरूपात जडीबुटीचं तेल म्हणून दिल्या जाईल, तो एक दिला ऑफर. दुसरं आम्ही 3 ऑफर काढलेल्या पासेस म्हणून 5,000मध्ये 3 लोकांचं पंचकर्म, फॅमिलीतले 3 लोक पण घेऊ शकता किंवा एका व्यक्तीने वर्षातून 3 वेळा पंचकर्म करू शकता. ते 5,000मध्ये, म्हणजे एक साधारण जरी पंचकर्म करतो म्हटलं 7 दिवसाचं, एक पंचकर्म जरी करतो म्हटलं आपण तर जवळपास तरी 7 ते 8,000चा खर्च होतो एका व्यक्तीला. पण आपण ते 5,000मध्येच 3 लोकांना पंचकर्म देत आहेत. ते आता वर्षभर पास व्हॅलिड राहणार आहे. आपल्याकडे पासेस वगैरे सगळे अवेलेबल आहेत. तसेच अजून एक आपण जनरल पासेस म्हणून काढलेले आहे, त्याच्यामध्ये 3,000मध्ये 2 लोकांना थेरपी राहणार आहे. थेरपी प्लस काही पंचकर्माचे पण स्टेप राहणार आहे बॉडी सर्व्हिसिंग म्हणून, आणि एक जनरल पॅकेज पण आहे. ते असे 3,000चे 2 पासेस काढले, एक जनरल पॅकेज, एक बॉडी सर्व्हिसिंग पॅकेज आणि एक पंचकर्माचा हा 5,000ला पॅकेज आहे. त्याच्यात 3 लोकांना इन्व्हॉल्व करता येईल आणि 3,000च्या पॅकेजमध्ये 2 लोकांना इन्व्हॉल्व करता येईल. 3,000च्या याच्यामध्ये ट्रीटमेंट हा 4 ते 5 दिवसाचा राहणार आहे आणि 5,000च्या याच्या पॅकेजमध्ये हा एका पेशंटला जवळपास तरी 7 ते 8 दिवसाचा ट्रीटमेंट राहणार आहे. त्याच्यामध्ये तुमची सगळी बॉडी सर्व्हिसिंग आणि पंचकर्म, ॲक्युप्रेशर, फिजिओथेरपी आणि जे काही आम्ही म्हणजे बॉडी पेनच्या रिलेटेड जे काही असेल डीप पेन वगैरे ते सगळे त्याच्यातून काढले जाते. थैंक यू. यावेळेस मैं विनंती करता हूँ सरांना कि तभी पूरा कार्यक्रम था कि भैया उनके मिस्टर ने उनको बोला था कि एक नया दवाखाना खुला है तो चलो चल के देख लेते हैं. अम्मा ने तो सबसे पहले तो उनको इनकार कर दिया, भले कोई पाँव सुधरता नहीं है, कुछ नहीं है. और अम्मा पहले दिन आए तो वो ट्रीटमेंट नहीं किए, वो वापस चले गए. पहले पूछने आए मुझे कि सर होगा या नहीं होगा, क्या होगा क्या नहीं. मैंने बोला 101% आपका पाँव मैं विथिन 1 मंथ के अंदर में मैं आपको काफ़ी रिकवर कर दूँगा. और उसमें उनकी काफ़ी अच्छी मेहनत भी है. मैं ये नहीं बोल रहा हूँ कि मैं जैसे जैसे उनको बताया कि आपको ऐसा करना है वैसा करना है, उन्होंने भी घर में भी काफ़ी मेहनत किया. और हमारे तरफ से जितना कोशिश हो सकता है और जितना हम लोगों की तरफ से उनको जितना दे सकते हैं हम लोग थेरेपी के माध्यम से. जब अम्मा आई थी तो मेरे ख्याल से वो एक स्टूल पकड़ के शायद पायरी चढ़ी थी, मुझे याद है पहले समय में. और उन लोग जो चलते थे, अम्मा थोड़ा खड़े होके दिखाना, हाँ लिटरली. यानी अम्मा जब आई थी तो वो पंजे पे से चल के आती थी. उनका जो पाँव है 45, जैसे मेरा ये हाथ सीधा है ना, तो ये इनका पाँव इतना था झुका हुआ, और वो ऐसे ऐसे चलते थे और पूरा कमर झुका के चलते थे. तो टोटली हैंडीकैप ही बोल सकते. मैं तो मेरे को पहले शुरू में लगा कि हैंडीकैप ही है और कुछ ऐसी ट्रीटमेंट के लिए आया भी है. और जब उनका पाँव देखा तब मुझे लगा कि यार दिस इज द क्रिटिकल मैटर. और लिटरली अम्मा मैं बहुत खुश हूँ कि चलो आप सुधरे. मैं ये नहीं बोल रहा हूँ कि वो मेरी तरफ से, बट आपकी उसमें बहुत अच्छी मेहनत है. लिटरली बोल रहा हूँ मैं आपकी. मी सरांकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि मला सायटिकाचा प्रॉब्लेम होता आणि आहे आता थोडे, पण सरांकडे गेल्यापासून मला खूप आराम पडला आणि सरांची ट्रीटमेंट खूप चांगली आहे. मी तर बेड पकडणारच होती, पण तेवढ्याच सर असे देवासारखे आले, भेटले आमच्या एरियामध्ये. तर मी 18 दिवस वगैरे ट्रीटमेंट घेतली सरांची, तर मला खूप आराम पडला आणि सरांची ट्रीटमेंट खूप चांगली आहे. थँक्यू. सुशील टेंबेकर. मी सरांका मला स्पॉन्डिलोसिसचा त्रास होता, चालता पण येत नव्हता बरोबर, पायाला पण त्रास होता. सरांच्याकडून ट्रीटमेंट घेतली, 1 महिन्यात मी एकदम बरा झालो. आणि सर ट्रीटमेंट पण असे करतात जस्ट डॉक्टर नाही, मित्र आहेत. त्यामुळे खूप छान वाटलं आणि आता पण घेतो मी ट्रीटमेंट. 90% मला फायदा झाला आहे. खूप छान आहे डॉक्टर. तुम्हाला पण काही प्रॉब्लेम असेल तर नक्की या. ठीक है. हमें डॉक्टर साहब के पास आए थे तो हमको बहुत फ़ायदा हुआ. हम बहुत चारों तरफ घूमे, उसके बाद ये यहाँ पे आए. भगवान जैसे हमको मिले तो हमारे को 1 महीने के अंदर ही हमारे को फ़ायदा हो गया कि हम चल नहीं सकते थे, पंजे से चल के आए और अब अच्छे से आए.
ठीक है, थैंक यू।